सातत्यानं गेला आठवडाभर आपण या संदर्भातल्या बातम्या बघतोय आणि आता तर तुम्ही महायुतीमध्ये आहात, सत्तेत आहात, तर मग सत्तेतल्याच तुमच्याच मित्रपक्षातल्या नेत्याला, मंत्र्याला अशा प्रकारे टार्गेट तुम्ही करताय असा देखील आरोप तुमच्यावर झाला. पण फक्त चंद्रकांत दादांसोबतच त्यांचे फोटो समोर आले का तर नाही, इतरही अनेक नेते होते ज्यांच्या सोबत फोटो दिसले, ज्या गुन्हेगारांबद्दल तुम्ही सांगितलं त्याबद्दल. पण मग सिलेक्टिव्हली हे केलं गेलं असा देखील आरोप झाला. तर हे आरोप पटतात तुम्हाला? बघा, याच्यामध्ये परत एकदा मी सांगतो की निलेश गायकवाडसारखा गुंड पासपोर्टमध्ये छेडछाड करतो आणि तो देशातून पळून जातो. ही तुमच्या माझ्यासहित पोलिसांची नाचक्की की आपण ह्या शहरात राहतो, ह्या शहरामध्ये हे असे कारस्थानं चालतात. तुम्ही आपण या पुण्यात बसलोय आणि आपल्याला पुण्यामधला पासपोर्ट मध्ये छेडछाड करून गुन्हेगार पळतोय, म्हणजे आपलं काय नाव उंच होणार नाही. ह्याच्यामध्ये आपली सगळ्यांची बदनामी. मी तेच म्हणतो की आपल्या पुणे शहराचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील राहिले, ते ज्येष्ठ नेते आहेत, बरोबर, आज ते आमदार आहेत, बरोबर. मी थोडी बाहेर उभा राहिलेल्या 4 पान टपरीवाला विचारला जाणार का ही गुन्हेगारी थांबवा, मी चंद्रकांत दादांनाच विचारणार ना, का बाहेरच्या पान टपरीवाल्याला विचारणार? कारण ते अधिकार त्यांना दिले, जनतेने त्यांना मान्यता दिली, ते मंत्री आहेत, त्यांनाच विचार जाणार. मग त्यांना विचारणं हे काही गैर नाही ना, गैर नाही ना. पण ज्या पद्धतीनं तुम्ही तो विषय मांडला, कदाचित लोकांना असं वाटलं असेल की तुम्ही आरोप करताय की काय, टीका करताय की काय. ती टीका होती का आरोप होते नव्हते, काय नेमकं? माझी टीम, मी परत एकदा सांगतो, विचारणार कोणाला? लोकप्रतिनिधींना विचारणार ना. हो, पण ते तुम्ही तसंही जाऊन विचारू शकलाच असतात. नाही, पण तुमच्या माध्यमातून विचारलं ना, ते कसं असतं, समाजाला कळलं पाहिजे ना. बघा, मी परत एकदम एक धक्का दिला पाहिजे. तुम्ही धक्का देत नाही, तो पण आता मी कवर धक्के देत बसू. सगळ्यांनी म्हणून तो धक्का दिला पाहिजे आणि आपण विचारणार तर जबाबदार माणसालाच विचारणार ना. एका सिस्टीममध्ये जो प्रमुख असतो त्यालाच विचारणार आणि सिस्टीमचे प्रमुख तेच. आणि ज्या वेळेला निलेश गायकवाड बरोबर असणारी लोक त्यांच्या बरोबर असतात, म्हणून आपण त्यांना विचारणार हा कोण आहे, मग हा कोण आहे, तर मग हा तुमच्यापाशी काय करतो आणि हा करत असताना पोलीस स्टेशनमध्ये तुमची निरोप का पोहोचवतो, हे सगळ्या माहिती असतात. आणि शेवटी त्या माहितीच्या आधारे आम्ही बोलत असतो. आणि शेवटी बघा, परत एकदा सांगतो की मी जरी सत्तेत असलो तर मी कदम साहेबांनी जर तो परवाना दिला असेल तर तो चूक झाली हे बोललो ना मी, असं नाही ना म्हणलो की नाही. पण मग दंगेकरजी, तुम्ही तुमच्याच पक्षातले जे गृहराज्यमंत्री आहेत सध्या, त्यांचंच नाव गोत्यात आलं या प्रकरणात, असं तुम्हाला वाटत नाही? तुमच्याच पक्षातल्या नेत्याचं नाव गोत्यात आलं तुम्ही हा खुलासा केल्यानंतर, असं वाटतं? आता आमचे शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यांनी स्पष्टीकरण याच्यामध्ये दिले, बरोबर, की एखाद्या मंत्र्याकडे गेलेला प्रस्ताव हा कोणाच्या तरी मध्यस्थीतून जातो, बरोबर, आमदार असेल, खासदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, तर तो लोकप्रतिनिधी कोण आहे हे तुम्हाला सांगतो, रोहित पवारांनी काल जाहीर केलं. तेच ते लोकप्रतिनिधी, ते जाहीर केलं. आता जाहीर केल्यानंतर आता त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रामदास कदमांनी बी सांगितलं की ह्याच्यामध्ये एक सिस्टीम मंत्रिमंडळाच्या लेवलचा मोठा पदाधिकारी, मग विषय संपतो ना. मग आम्ही ज्या वेळेला, आणि हे मी म्हणलो की जर कदमांची चूक झाली असेल तर दुरुस्ती होऊ शकते, आम्ही विनंती करतो. चूक म्हणलं त्यांना नाही. पण मग दंगेकरजी, तुम्ही सुरुवात केलीत की मी विरोधी पक्ष नेता पण होतो, म्हणजे तुम्ही इतके वर्ष कदाचित सत्तेत नव्हतात, आता सत्तेत आहात, सत्तेतल्या पक्षाचे नेते आहात, एका शहराचे प्रमुख नेते आहात आणि कदाचित पुढच्या काळात तुम्हाला मोठी जबाबदारी पण दिली जाईल. पण मग असा देखील आरोप होतो रवींद्र दंगेकरांवर की मग रवींद्र दंगेकर त्याच विरोधी पक्ष नेत्याच्याच मानसिकतेत आहेत की काय, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या मानसिकतेत नाहीयेत की काय, असं आहे खरंच? बघा, आता मी तुमच्या माहिती करता सांगतो, मी शिवसेनेचा नगरसेवक होतो आणि शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे, जनतेच्या अडचणीसाठी सत्तेला लाथ मारली तरी चालेल, पण जनतेसाठी तुम्ही रस्त्यावर उभे राहा. ही शिवसेना प्रमुख जी पक्ष स्थापना केली आणि त्या पक्षात मी काम करतो. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की जनतेच्या अडचण सत्ता येत असेल तर सत्तेला लाथ मारा, पण जनतेबरोबर हे वाक्य आहे, बरोबर. त्यामुळे मी काय चुकीचं वागत नाही. पण मग मित्र पक्षातले नेते त्यामुळे अडचणीत येतील याचा विचार रवींद्र दंगेकर करतायत नाही करतायत असा देखील आरोप होतो. ह्याच्यामध्ये मी पहिला पुणेकर आहे, हे वाक्य तुम्ही आपण ठाम ठेवलं, बरोबर, त्यामुळे काय अडचण नाही. पुणेकरांसाठी बोललं पाहिजे, बरोबर, आणि जो चुकला त्याला सांगितलं, ते धाडस माझ्यात. पण मग आधी दंगेकर काँग्रेसचे नेते होते, ते त्या भूमिकेतनं कदाचित बाहेर पडले नाहीत की काय पूर्णपणे, असा देखील आरोप होतो. मी पुणेकर आहे, पुणेकरांसाठी खरं खरं, खोटं ते खोटं मी लढणार. मग राजकीय पक्षाचं लेबल नको लावायला, तुम्ही आता जे करताय ते पुणेकर म्हणून करताय, राजकीय पक्षाचे नेते म्हणून नाही, असा अर्थ काढायचा. पुणेकरांच्या हितासाठी लढायची वेळ आली तर आपण पुणेकर म्हणून पाहिला, बर, आणि बाकी सगळे मुद्दे मग नंतर पुणेकरांसाठी, पुण्यासाठी, बर, नंतर बाकी पक्षासाठी.
बरं. पहिले पुणेकरांसाठी जर पक्षाच्या नेत्यांना बोलायची वेळ आहे तर त्यांनाही जाऊन बोल की तुम्ही चुकताय. बरं, मग या सगळ्या प्रकरणानंतर तुमचं नंतर परत चंद्रकांत दादासोबत काही बोलणं झालं का? तुमचा काही संवाद झाला का या मुद्द्यावर? ते कुठंच दिसत नाहीत. त्यांना आता शोधतोय मी, मला दिसत नाहीत ते. नाही, तुम्ही तर भेटूच शकता त्यांना. तुम्ही तुम्हालाही भेटत नाही, प्रेसला बी भेटत नाही. विसरा किती प्रेसवाल्यांना विसरा, त्यांनाही भेटत नाहीत. बरं, ठीक आहे. आपण या विषयावर ते बोलतच नाही कोणाशी. बरं, बघू आपण खुलासा ते करतात काय या संदर्भातला. पण एक मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने की बऱ्याच ठिकाणी असं असतं की स्थानिक पातळीवर युत्या आघाड्या करायच्या नाही करायच्या त्याचे अधिकार स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना दिलेले असतात. पुणे महानगरपालिकेबाबत काय नेमकं शिवसेनेचं नियोजन ठरलेलं आहे? तुमच्या सोबत त्याबद्दल काही चर्चा झाली आहे का? महायुती म्हणूनच निवडणुका लढणार असं जवळपास तीनही पक्षातले नेते सातत्यानं सांगतात, पण कधी कधी स्वबळ आजमावण्याचा